तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज फक्त मी स्पेशल बहिणींसाठी व्हिडिओ घेऊन आले बरं का, कारण की बहिणींचा इतका फायदा होणार आहे ना या व्हिडिओपासून। कारण की जी ट्रिक बहिणींना माहित नव्हती ह्याच्या आधी ती आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला आहे ना कोणत्याही कार्यक्रमाला जायचं असलं ना तर आपल्याला बाहेर गावी जावं लागतं। म्हणजे आपल्या सासरी कार्यक्रम असतो, माहेरी कार्यक्रम असतो किंवा पाहुणेरावांच्या गावी कार्यक्रम असतो। असं कधी होतंय का की कोणचा पण कार्यक्रम आहे आणि आपल्याच घरी कार्यक्रम आहे पाहुणेरावांचा किंवा भाऊकीचा कोणाचा, असं असतं का? नसतं। कारण की भाऊकीचा जर कार्यक्रम असला, पाहुणेरावांचा जरी असला, सासरच्या कोणाचा असला तर ते त्यांच्या घरी कार्यक्रम असतात आणि आपल्याला त्यांच्या घरी जावं लागतं कार्यक्रमासाठी। आणि बरेच वेळेस काय होतं, आपली जी वस्तू आहे ना ती आपल्याला एकदम सांभाळून न्यावी लागते। ती एकच वस्तू आहे, मी तुम्हाला सांगणार त्या वस्तूचं नाव आहे की ती वस्तू कोणची असते जी आपण एकदम सांभाळून घेऊन जात असतो बरं का। आपल्या लेकरांना आपण हाताला धरून नेतो, पण त्या वस्तूला ना बॅगेत एकदम सांभाळून घेऊन जावं लागतं। हा, कारण की ना ती कपडे बॅगेत भरायचे, मग ती वस्तू ठेवायची एकदम हाऊस नाजूक, तुटू नये फुटू नये म्हणून, आणि त्याच्यावरती कपडे व्यवस्थित ठेवून जायचं असतं। आणि बॅग कोणत्याही गाडीत आपण जात असतो, म्हणजे बसमध्ये जात असतो, ट्रेनमध्ये जात असतो, कारण की आपल्या प्रत्येकाला स्वतःच्या गाड्या नसतात। आणि स्वतःच्या गाड्या जरी असल्या ना तर स्वतःच्या गाडीत सुद्धा आपण नीट व्यवस्थित ती बॅग ठेवत असतो। आता बरेच बहिणींच्या ध्यानात आले असेल ती वस्तू कोणची आहे म्हणून, कारण की आपण त्या वस्तूला एकदम जपत असतो आणि ती आपल्या स्वतःच्या गाडीत पण ठेवायचं असलं तर ती बॅग व्यवस्थित ठेवत असतो। कुणा त्या बॅगेला धक्का लावू देत नाही किंवा त्या बॅगेवर दुसरी बॅग पण आपण ठेवू देत नाही। किंवा कुठं बसनी ट्रेननी प्रवास करत असलो तरी आपण ट्रेनमध्ये ती वरती बॅग ठेवत असतो, बसमध्ये सुद्धा ठेवत असतो, किंवा बसमध्ये कुणाला त्या बॅगेवर बसू देत नाही, दुसरी बॅग त्याच्यावर ठेवू देत नाही। इतकी आपण त्या गोष्टीला आणि त्या वस्तूला सांभाळत असतो। तर आता काही तशी सांभाळून न्यायची गरज नाही, माहिती का? त्या वस्तूला एकदम जपून न्यायचं। ती डोक्यात ना आता तुमच्या काढून टाका, कारण की त्या वस्तूला ना कसं बी न्या, आपटात झपटत नेलं ना तुम्ही तरी ती वस्तू तुटणार नाही, फुटणार नाही। हे जी मी ट्रिक घेऊन आले तुमच्यासाठी। आता ती ट्रिक काय तुम्हाला कळणच, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळन की ती वस्तू कोणची आपल्याला दुसऱ्या गावाला जाताना व्यवस्थित सांभाळून न्यावं लागते आणि तुटू नाही फुटू नाही अशी ती गोष्ट आहे। आणि दुसरं, आपण काय इलाज करणार आहे त्या गोष्टीवर, काय तोडगा आपण त्या गोष्टीवर शोधून काढलाय, जेणेकरून परत आता ही जर ट्रिक आपण वापरली तर आपण किती लांबच्या प्रवासाला गेलो ना तरी त्या वस्तूवर ध्यान ठेवायची गरज पडणार नाही आपल्याला। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का, अशी एक बाटली लागणार आपल्याला। आता ही बाटली तुम्ही बघू शकताय, आपण ज्या टायमिंगला प्रवासाला जात असतो त्या टायमिंगला आपण ही बाटली घेतच असतो। तर ही 10 रुपयाला पाण्याची बॉटल येते आणि आपल्या घरात पण पडून असतात। मग आपल्याला आहे ना घरातनं बाहेर निघायच्या आधीच, कोणत्याही कार्यक्रमाला जायच्या आधी ना अशी एक बाटली शोधायची आणि ह्या बाटलीपासून एक ट्रिक अशी वापरायची जेणेकरून ती वस्तू आपली सुरक्षित आपल्या गावाला गेली पाहिजे। म्हणजे आपण कोणत्याही गावाला जाऊ द्या, किती लांबच्या प्रवासाला जाऊ द्या, तरी पण एका पाण्याच्या बॉटलमुळे ना ती वस्तू आपली एकदम सुखरूप गेली पाहिजे। कोणत्या गावाला आपण जाईन त्या गावाला एकदम सुखरूप आपली वस्तू ती जाणार आणि 100% जाणार। मग तुम्ही बॅगी ठेवा किंवा कुणाला त्या बॅगेवर बसवा तरी आपल्या त्या वस्तूला काहीच होणार नाही आणि व्यवस्थित एकदम जाणार। आणि ती वस्तू आहे ना आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात लागते म्हणजे लागते, अशी ती वस्तू आहे की त्या गोष्टीला आपण कोणत्याही कार्यक्रमात वापरतोच आणि वापरत नाही असं कधीच होत नाही। आपण लिपस्टिक लावायची एका टायमिंगला टाळण, किंवा आपण हे कानातले आहेत ना छोटे, मग ती कानातच घालून जाईन, दुसऱ्या कानातले घेऊन जायचं टाळण। पण ही वस्तू अशी आहे ना की कोणत्याही कार्यक्रमाला घेऊन जायचं टाळू शकत नाही माणूस। हा, आणि ती बॅगेतच भरून घेऊन जावं लागते, अशी ती गोष्ट आहे। तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। तुम्हाला कळणं ती कोणची गोष्ट आहे। तर अशी एक पाण्याची बॉटल आपल्याला घ्यायची आणि ह्याचं काय करायचं सांगते मी तुम्हाला, चला। तर आता आपण इथे एक पाण्याची बॉटल घेतलेली आणि हा कटर घेतलेला आहे। तर हा कटर कोणत्या पण दुकानात उपलब्ध असतो बरं का, किंवा तुमच्या घरात जर धारदार असा चाकू असेल तर चाकू घ्या, आणि असा कटर असला तर कटर घ्या, किंवा कोणत्याही दुकानात उपलब्ध भेटतो। आणि इथं एक पाण्याची बॉटल घ्यायची आपल्याला। तर ह्या पाण्याच्या बॉटल आहे ना आपल्याला थोडीशी कट करून घ्यायचे, इथवर असे कट करायचे। पण काय करायचं माहिती का, कट करायच्या टायमिंगला आहे ना आपल्या हाताची काळजी व्यवस्थित घ्या बरं का, कारण की कटर हा धारदार असतो आणि कटर धार असेल किंवा चाकू धारदार असेल ना त्यामुळे आपल्या हाताची काळजी व्यवस्थित घ्यायची। तर ह्याला आहे ना आपल्याला असं कट करून घ्यायचं बरं का। तर हे असं आपल्याला कट करायचं आहे बरं का, आणि त्याच्यानंतर आहे ना हे असे इकडून कट करून घ्यायचंय आणि बघू शकताय तुम्ही लगेच कट होतंय। एवढंच कट करून घ्यायचं आपल्याला इथवरचा, आणि त्यानंतर ह्या साईडने पण आपण तसंच कट करून घेऊया।
तर हे ना कटर ह्याला आहे ना एकदम धार असते बरं का, त्यामुळे एकदम व्यवस्थित हळूहळू तुमच्या हाताची काळजी घेऊनच करा बरं का कट. कारण की हा कागद बी काढू, कारण की तुम्ही बघू शकताय किती सहजच ही बॉटल कट झालेली ह्या कटरने, त्यामुळे ना हाताची काळजी घेऊनच कट करा. आणि काय होतं माहिती का, हिथं जर तुम्हाला वाटलं ना की आता ह्या कटरने अजिबातच ही कट होत नाही, कारण की हे बाटलीचं जिथं तोंड असतं ना हे ते एकदम निब्बर असतं, काहीतरी गरम करा आणि त्याने इथनं कट करून घ्या बरं का. म्हणजे हे निब्बर असतं, ह्या कटरने लगेच कट झालं नाही तर कट करून घ्या. आणि तुमच्या का असा कटर बी नसला ना तर चाकू असेल ना घरात, तो चाकू घ्यायचा आणि त्या चाकूने बॉटल म्हणजे गॅसवर गरम करायचा आणि बॉटल इथवर कट करून घ्यायची. ह्या साईडने पण अशीच कट करून घ्यायची. आता माझ्याकडे कटर होता त्यामुळे मी ह्या कटरने बॉटल कट करून घेतली. तुमच्याकडे कटर नसेल तर चाकू गरम करून घ्या किंवा ब्लेड पान असेल तुमच्या घरात तर ब्लेड पानाने पण व्यवस्थित कट करून घ्या. आणि हे एकदम प्लॅस्टिक पातळ असतं त्यामुळे इथं लगेच पटकन कट करून पण होते. तर आता आपल्याला काय करायचं, ही बॉटल ना अशी कट करून घेतलेली आणि ह्याचं टॉपन पण आपण साईडला ठेवून दिलेले आहे. अगोदर हे कट केलंय, टॉपन काढून ठेवलंय साईडला. आता ही कट केलेल्या बॉटलीचा आपल्याला असा उपयोग करायचा आहे ना, जेणेकरून आपली वस्तू कोणत्याही गावाला जाताना कार्यक्रमाला जाताना ती वस्तू आपली व्यवस्थितच गेली पाहिजे कार्यक्रमाला. आता ती वस्तू तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी दाखवते ती वस्तू कोणची. तर ती वस्तू आहे ना बांगड्या. आता आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला जाताना आपल्याला बांगड्या लागतातच बरं का. आता साडीवर मॅचिंग आपण बांगड्या घेऊन जात असतो, म्हणजे नाही का आता लाल कलरची साडी तर लाल कलरच्या बांगड्या घेऊन जात असतो, हिरव्या कलरची साडी तर हिरव्या कलरच्या बांगड्या घेऊन जात असतो. आणि बरेच वेळेस काय होतं, आपण लग्नाला जाताना तर आपण हिरव्या बांगड्या घेऊन जात असतो. तर आपण लग्नाला जाताना सुद्धा हिरव्या बांगड्या घेऊन गेलोत ना, किंवा लग्नाला कोणाच्या गेलो आणि तिथं आपल्या हिरव्या बांगड्या घातल्या तर आपल्याला आपण घरी येताना आपल्या हातात काय आपल्याला ठेवू वाटत नाही, मग आपण बॅगीत ठेवत असतो. तर बॅगीत पण आपल्याला लय जपावं लागतं. आता हिरव्या बांगड्या लग्नातल्या कोणी इतकं जपत नाही, पण साडीवरच्या बांगड्या मात्र इतक्या जपावं लागतात ना की आपण त्या बॅगीला कुणाला हात लावू देत नाही, त्या बॅगीवर बसू पण देत नाही. कारण की आपल्या साडीवरच्या मॅचिंगच्या बांगड्या असतात आणि त्या मॅचिंगच्या बांगड्या आपल्याला कार्यक्रमात घालायच्याच असतात. आणि त्या बांगड्या तुटल्या फुटल्यावर आपण कार्यक्रमात काय घालणार, त्याच्यामुळे काय करायचं, आता आपल्याला लय जास्त त्याला जपून न्यायची गरज नाही बरं का. अशी एक बाटली कट करून घ्यायची आपल्याला आणि त्या बाटलीत ह्या अशा बांगड्या ठेवायच्यात. तर तुम्ही बघू शकता मी बांगड्या कशा ठेवते, ह्या अशा व्यवस्थित त्याच्यात बांगड्या ठेवून घ्यायच्यात. आणि तुम्ही हा प्रयोग एकदा करा बरं का, ही ट्रिक एकदा वापरा, मग तुम्हाला कळन की बांगड्या किती व्यवस्थित, तुम्ही कितीही लांबच्या गावाला जावा बरं का आणि कोणत्याही गाडीने जावा, घरच्या किंवा अशा लोकल पॅसेंजर किंवा बसने कशाने, म्हणजे ज्या गाडीने तुम्ही जाता त्या गाडीने गेलात ना तरी पण ही ट्रिक वापरा. बॅगीत बांगड्या अजिबात फुटणार नाही, एकाही बांगड्या तडा जाणार नाही तुमच्या. किती सुंदर बांगड्या असू द्या, तुमच्या कार्यक्रमाला व्यवस्थितच जाणार बांगड्या आणि कार्यक्रमावरनं घरी सुद्धा व्यवस्थितच बांगड्या येणार आहेत आपल्या. तर काय करायचं माहिती का, अशा बांगड्या ठेवल्याच्या नंतर बी काय करायचं ते बघा, नाही तर तुम्ही म्हणता झाल्या का बांगड्या ठेवल्या ह्याच्यात म्हणजे झालं का, तसं नाही बरं का. ह्या बांगड्या ठेवल्याच्या नंतर बी काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे, नाही तर तुम्ही नुसत्या अशा बांगड्या ठेवता आणि घेता फोडून बांगड्या. तर आता आपल्याला काय करायचंय तर बघू शकताय तुम्ही, ह्या बांगडीला व्यवस्थित अशा बसवून त्याला बाटलीला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून नाही सगळ्या बांगड्या एकावर एक नीट बसल्या पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय जसं कास्ताराकडे ना बांगड्या जशा बांधून ठेवलेल्या असतात ना व्यवस्थित, सेम तशा बांगड्या दिसायला लागतात ह्या बाटलीत, दिसतात का नाही. आणि काढायच्या टाइमला पण सहजच निघतात ह्यातनं. आणि ह्यात ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही बांगड्याला कुठंही काही करा काहीच होणार नाही. आता आपल्याला पण इथं बाटली कट केली, बाटली कट केल्यामुळे ना टोपण व्यवस्थित बसण्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बरोबर ह्या जे टोक्याला असे लावून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचंय, जेणेकरून आहे ना व्यवस्थित झाकण ह्याला बसलं पाहिजे. तर बघू शकताय तुम्ही आता ह्याला झाकण व्यवस्थित बसलेलं आहे. आणि हे कुठंही असं टाकून द्या बरं का, म्हणजे बॅगेत ठेवून द्या, तुमच्या बांगडीला काहीच होणार नाही. ते किती सुंदर बघा जुगाड केलेला आहे आपण घरच्या घरी व्यवस्थित एकदम 10 रुपयाच्या पाण्याच्या बॉटलपासून आपण इतकं भारी जुगाड केलेला आहे. आता आहे ना तुम्ही किती लांबच्या प्रवासात जावा आणि तुमच्या कितीही भारीतल्या बांगड्या असू द्या, त्या बांगड्याला काहीच होणार नाही. फक्त 10 रुपयाच्या पाण्याच्या बॉटलपासून 10 रुपयाचीच पाण्याची बॉटल आपण इथं वापरलेली आहे आणि 10 रुपयाच्या पाण्याच्या बॉटलपासून आपण इतकी भारी ट्रिक वापरली बहिणींनो, एकच नंबर बरं का. एकदा ही ट्रिक करून बघा,
तुमच्या कितीही भारीतल्या बांगड्या असू द्या अजिबात तुटणार नाही, फुटणार नाही. आणि तुम्ही किती लांबच्या प्रवासाला गेलात ना तरी पण बांगड्या एकदम व्यवस्थित जाणार बरं का. आता ह्या हिरव्या बांगड्यात म्हणून सगळ्या ताईंना वाटण हिरव्या बांगड्यांना इतकं कोण कुठं जपतं का, तर नाहीच जपत, खरंच नाही जपत इतकं हिरव्या बांगड्यांना कुणी. पण ज्या बांगड्या आपल्या साडीवरच्या मॅचिंग असतील आणि त्याच आपल्याला कार्यक्रमात घालायच्या असतील मग म्हणजे ले जपतात त्या बांगड्यांना बरं का. आणि हे त्या बहिणींना माहितीच असेल ज्या मॅचिंगच्याच बांगड्या घालतात प्रत्येक कार्यक्रम असला ना. आता तुम्ही बघू शकता बरं का, बरेच हळदीत आणि लग्नात सुद्धा आपण लग्नात हिरव्या बांगड्या भरतो, पण तसं नाही बरं का. बरेच हळदीत पिवळ्या कलरची साडी घातली ना पिवळ्याच बांगड्या, आणि लग्नाच्या टाइमला ज्या कलरची साडी घालून ना त्याच कलरच्या बांगड्या घालतात. आता पहिल्या हिरवे म्हणजे हिरवेच घालायचे, आता तसं काय नाही, हिरव्या मोजक्याच बाया घालतात. पण काय काय महिला आणि काय काय बहिणी अजून सुद्धा साड्याच्या कलरच्याच बांगड्या घालतात. त्यामुळे ना आपल्याला त्या बांगड्या लय जपावं लागतात. आणि किती लांबच्या प्रवासाला गेलं ना त्या बांगड्या फुटायची भीती असती. त्यामुळे आपण कपड्यात गुंड कोणाच्या डब्यात ठेवू असं तसं करत असतो. तसं आता करायची गरज नाही. आता सरळ अशी बॉटल घ्या 10 रुपयाची, त्याला अशी मधनं कट करा, त्यात बांगड्या ठेवा आणि मस्तपैकी किती लांबच्या प्रवासाला घेऊन जा, काहीच होणार नाही. तर बहिणींनो तुम्हाला मी 10 रुपयाच्या बॉटल पासून इतका मस्त जुगाड करून दाखवलेला आहे. तर तुम्हाला आवडलाय का नाही आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते पण मला कमेंट करून नक्की सांगत जावं, कारण की मला तुमचे आभार मानायला, तुम्हाला थँक्यू म्हणायला, तुम्ही इतक्या लांबनं माझे व्हिडिओ बघता म्हणून फक्त तुम्ही मला सांगत जावं की तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघताय म्हणून. तर चला भेटूया आपण अशाच नवीन माझ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.